येवला तालुक्यामध्ये काल संध्याकाळी आणि रात्रीच्या सुमारास जोरदार वाऱ्यासह मुसळधार पावसानं हजेरी लावली। तालुक्यातील नगरसूल, सायगाव, धामणगाव, अंदरसूल, पांजरवाडी या भागात संध्याकाळी आणि रात्री 8च्या सुमारास सुरू झालेल्या मुसळधार पावसानं चांगलंच झोडपून काढलं। सुमारे तासभर झालेल्या या वादळी पावसानं अनेक घरांचे पत्रे उडाले, तर अंदरसूल येथील गजानन देशमुख यांच्या पोल्ट्री फार्मचे वादळाने पत्रे उडून अक्षरशः विजेच्या तारेवर पडले। यामुळे पोल्ट्री फार्मचं नुकसान झाले। तसेच अनेक ठिकाणी रस्त्यावर झाडे पडली असून वादळानं विजेची खांब पडल्यानं सायगाव भागात वीज पुरवठा खंडित झाला होता। तर नगरसूल येथील उत्तम पैठणकर यांनी नवीनच बांधलेले घर पडल्यामुळे संसारोपयोगी वस्तूंचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं। गोल्हेवाडी भागात पण अनेक घरांचे नुकसान झाले, तर पांजरवाडी येथील गणपत देवरे यांचे घर या वादळी पावसानं संपूर्ण पडून गेले। काल सायंकाळच्या 7 ते 7:30च्या वेळेस अचानक वारा आणि पाऊस आला आणि पावसामध्ये आमची जी पोल्ट्री आहे हिचे जे पत्रे भिंत पडून वाऱ्याने 500 ते 600 फूट अंतरापर्यंत जाऊन उडालेले आहे। साधारणतः नुकसानीचा अंदाज काढता तर 3.5 ते 4 लाख रुपये इतकं नुकसान झालेलं आहे। आणि वारा इतका सुसाट्याचा होता का वाऱ्याला सीमाच राहिलेली नव्हती आणि घरात जे पत्रे उडत होते, धापकत होते, झाडं उडून पडलेले, काही ठिकाणी झाडं उपटून पडलेले आणि बरंचसं शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे कालच्या अचानक आलेल्या पावसामुळे। पण साधारणतः 5 वाजेपर्यंत कुठल्याही प्रकारचं पावसाचं वातावरण झालेलं नव्हतं आणि साधारणतः 1 तासामध्ये इतका पावसाचं वातावरण डेंजर झालं। भयानक वातावरणामुळे शेतकरी असा भांबवून गेला की त्याला काय करावं काही उमजत नव्हतं। वाऱ्यासह आणि साधारणतः साबुदाण्यासारख्या किंवा ज्वारीसारख्या बारीक गारा पण होत्या। त्या गारामुळे पत्रासात वाजायचे आणि वारा इतका होता, वाऱ्यामध्ये जे शेड उठलं हे डायरेक्ट कमीत कमी 500 ते 600 फुटापर्यंत पत्रे गेले। MSCBची लाईन आहे, आपण बघताय समोर MSCBच्या लाईनवर पण पत्रे पडलेले आहे, विहिरीतून कागद गेलेला आहे, बरंचसं असं नुकसान झालेलं आहे। न्यूज रिपोर्टर संतोष बटाव, A9 मीडिया, येवला।